कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अशोक, काही दिवसांपूर्वी मी तुला विचारलं होतं की तुझं काय म्हणणं आहे, तू कोणाच्या बाजूने आहेस। जे उत्तर तू दिलं होतंस त्याच्या बरोबर विरोधात वागतोयस तू। मला काय म्हणायचंय, आपण एकाच घरात राहतो ना सगळे, का सतत दोन बाजू पाहिजेत? का आपण एकाच बाजूने नसावं सगळे? मला तुम्हाला दोघींना एकाच बाजूला आणायचंय। हे शक्य नाहीये, तुलाही माहितीये। ती मुलगी मला या घरातच नकोय, तर आम्हाला एकत्र आणण्याचा अट्टहास कशासाठी करतो? कारण मधल्या मध्ये मी मरतो, मला त्रास होतो, मी अडकलोय। मग नको अडकूस, थांब माझ्या बाजूनीच। बाई, मला एवढंच म्हणायचंय की नेहमी शिवा चुकीची असते असं नाही ना। मला असं म्हणायचं नाही की तुझं म्हणणं चुकीचं आहे, पण शिवाई बरोबर असू शकते ना। ठीक आहे, मग माझंही एक म्हणणं ऐक। काही दिवसांपूर्वी तू मला आणि कीर्तीला एक वचन दिलं होतंस, आठवतंय? नाही विसरला असेल तर मी आठवण करून देते। शिवाला मी बायको म्हणून कधीही स्वीकारणार नाही असं म्हणाला होतास तू। आशू, आज तागायत तू माझं म्हणणं कधी टाळलं नाहीस रे, आणि यापुढेही टाळणार नाहीस अशी अपेक्षा करू शकते ना मी। बापरे, ऐक शिवा, ऐक ऐक ना। I'm sorry। का सॉरी का? अगं, दिव्याचं पेंटिंग याच्यात मी ऍक्च्युअली खूप आधी केलं होतं, आता नाही केलंय। अरे पण सॉरी का बोलतो? खरंच खूप चांगलं काढलंयस, मला खूप आवडलं। मी तर तुला शाबासकी दिली पाहिजे। का? कारण खूप चांगलं आहे। मला सांग, कुठल्या क्लासला वगैरे जायचंस का? मग क्लासला वगैरे कधीच नाही गेलो मी असं कधी फॉर्मली शिकलो पण नाही। पण जेव्हा लहानपणी बोर व्हायचं मला किंवा काही करायला नसायचं, तेव्हा आई मला जबरदस्ती पेंटिंग करायला बसवायची। ती म्हणायची की डोळे बंद कर, इमॅजिन कर तुझ्या डोक्यात जे येईल ते कागदावर उतरव। आणि मग मी ते करत राहिलो, मला त्याची सवय लागली आणि नंतर सरप्राइझिंगली आवड लागली। अच्छा, म्हणजे अजून एक गोष्ट तुला सीताईंमुळे मिळाली? अजून एक काय, अशा बऱ्याच गोष्टी मिळाल्या। काय झालं? काय विचार करतेस? एक ना पेंटिंग काढायचं। कोणाचं? कळेल तुला। म्हणजे
काय रे आशू काय चाललंय? काही काय नाही बघताय तुम्ही? काही नाही कुठे काय. नाही ते आम्ही म्हणजे तुम्ही तुम्ही किती सर्व गुण संपन्न आहात. अगं हो ना सो क्यूट. आलो आशू बापरे भाऊ काय जेवण झालं होतं आज. मीला तुला सांगतो लहानपणापासून मी याला बघितलंय. पिठलं भाकरी असली काय ऐकत नाही. अरे, तुम्ही दोघी असे का उभे आहात तिथे? आम्ही ऍक्च्युली आईसाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय. पुन्हा एकदा बालिश प्रयत्न. कसं होणार आहे ग तुझं? कीर्ती, कुणासाठी काहीतरी करणं ही भावनाच किती महत्वाची नाही का? हो पण मला काही गिफ्ट वगैरे नकोय. एक गिफ्ट घरात येऊन पडलंय ना पुरेसं आहे ते. अगं आई तू एकदा उघडून तर बघ. हा शिवा हे घ्या. वाव, ओपन करूया आपण. वाव काकू तुझं पेंटिंग किती भारी आहे. बघू बघू. वा 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 आशू पुन्हा एकदा तुझं सुंदर असं पेंटिंग. आता सुंदर आहे का नाही माहित नाही पण स्पेशल तर नक्की आहे. ते आईच ठरवेल. स्पेशल तर असणारच ना. तू आईसाठी काहीही करू शकतोस. तू आईला कधीच विसरणार नाहीस. अगदी नवीन व्यक्ती आयुष्यात आली तरी सुद्धा नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.